जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदाच्या लेखी परीक्षेसाठी बीड, नांदेड, धुळे, नंदुरबार, अकोला या जिल्ह्यात केंद्रे आल्याने सांगली जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे। जिल्हा बँकेलाही ती परीक्षा केंद्रे मान्य नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा पश्चिम महाराष्ट्रातीलच जिल्ह्यातच घ्यावी। प्रसंगी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी, परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय करू नये अशी मागणी IBPS कंपनीकडे केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले। अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेत लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची परीक्षा केंद्र बीड, नांदेड, अकोला, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आली आहेत। जिल्ह्यातील 13,000 भूमिपुत्रांपैकी 10,500 जणांची परीक्षा सांगली जिल्ह्याबाहेर होणार आहे। सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना वेळेचा तसेच आर्थिक भुर्दंड पडणार आहे। त्यांची मोठी गैरसोय होणार आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सांगली तसेच शेजारच्या कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम दिला होता। मात्र याचा विचार न करता परीक्षा प्रक्रिया राबवणाऱ्या IBPS कंपनीने शेकडो किलोमीटर लांब असलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिली आहेत। याबाबतची गंभीर दखल घेत बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली। जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळावा अशी संचालक मंडळाची भावना आहे। शेकडो किलोमीटर लांब असलेल्या जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र मिळाल्यास अनेक उमेदवारांची गैरसोय होणार आहे। उमेदवारांमध्ये 40% महिलांचं प्रमाण आहे, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होणार आहे। प्रसंगी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी लागल्यास हरकत नाही, पण सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र करावीत अशी मागणी IBPS कंपनीकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे।